नमस्कार, मी अभिनेता महेश जाधव आणि मी या लाखात एक आमचा दादा या मालिकेत काजू नावाची भूमिका करतो. नमस्कार, मी अभिनेता स्वप्नील सुनील कंसे. मी लाखात एक आमचा दादा या मालिकेमध्ये पुड्या नावाची भूमिका करतो. तुला आधी झी मराठीच्या पहिल्या सिरियलमध्ये पण बघितलं Yes, होतं. yes, सो त्या yes. कॅरेक्टरमधून पण तू फेमस झाला, लोकांपर्यंत पोहोचला. सो आता परत एकदा तू झी मराठीवर दिसणार आहे. काय फिलिंग्स आहे, काय सांगशील? मला एक सांगायला आनंद वाटेल की झी मराठीच खूप विशेष कौतुक आहे, कारण मी झी मराठीचा आत्ता एक 4था शो करतोय 2017 ते 24 मध्ये. ते एक झीचं एक विशेष प्रेम आहे आणि ते जी पहिली मालिका होती लागिरं झाल्याची, त्याच्यातला जो टॅलेंट होणार आणि आत्ता जो काजू आहे ते एक वेगळे कॅरेक्टर आहेत दोन्ही. आणि मला एक चांगली मुवमेंट अशी वाटते की त्या लागिरमध्ये नितीशच्या आम्ही अपोजिट काम करत होतो. भैया साहेबच्या टीममध्ये असल्यामुळे नितीशच्या किंवा अजिंक्यच्या अपोजिट होतो. तर कट्टू आज नितीश बरोबर काजू नावाचं कॅरेक्टर ते त्याच्याबरोबर काम करते. ती एक मित्राची आणि एक आपुलकीची फिलिंग आहे जी की तेव्हा वेगळी होती ऑन स्क्रीन. आता ऑफ स्क्रीन पण तशीच आहे आणि ऑन स्क्रीन पण तशीच आहे. तू काय सांगशील थोडक्यात? ही मालिका माझी पहिलीच मालिका आहे आणि ह्या मालिकेमध्ये काम करताना खूप मजा येते. हा जसं सांगितलं की हा खूप वर्ष झालं काम करतो आणि नितीश पण खूप वर्ष झालं काम करतो. आम्ही खूप धमाल करतो, त्याच्यामुळे मला सेटवर किंवा इथे असं पहिल्यांदा काम करतोय किंवा काय अशी भावना येत नाही. मला ह्यांच्यासोबत काम करताना आणि बहिणींसोबत पण काम करताना खूप मजा येते. म्हणजे सेटवर आमचं काम असतंच पण धमाल त्याच्यात दुप्पट असते, कारण सगळेच असे यंगस्टर किंवा एकाच मूडचे असल्यामुळे ती एक मजा वेगळीच. ओके, सो तुला हे कॅरेक्टर कसं मिळालं? थोडक्यात कसं कॅरेक्टर कसं तुझ्यापर्यंत हे आलं, तुला हा जो रोल मिळालाय? ऑडिशन्स झाल्या त्या कॅरेक्टरच्या. साताऱ्यामध्ये ऑडिशन्स होत्या, त्यावेळेस मी त्या ऑडिशन्स दिल्या. त्याच्यानंतर 2 प्रोसेस झाल्या. एकदा ऑडिशन दिल्यानंतर 2दा चॅनेल पर्यंत असेल त्या ऑडिशन्स गेल्यानंतर मग मला हे कॅरेक्टर मिळालं. आता ह्या कॅरेक्टरची गोष्ट किंवा काय म्हणूया त्याला लकब म्हणून सांगायचं झालं तर त्याला पुड्या असं नाव आहे. दादाचं दुकान आहे, म्हणजे सूर्यादादाचं एक दुकान आहे. सूर्यादादा दुकान चालवतो. त्या दुकानात काजू आणि पुड्या हे 2 जण असतात. ते दुकानात असतात त्यांच्यासोबत. पुड्या जो आहे त्याला पुड्या बांधणं जे म्हणतो आपण ती सवय आहे. पण आपण जे म्हणतो पुड्या बद्दलची गोष्ट की पुड्या सोडणं, लोकांच्या पुड्या बांधणं ही त्याच्या लकबी आहे. त्याला लांब लांब फेकायला आवडतं आणि काही लोकांना असं कळीचा नारद म्हणतात ते. तसं कॅरेक्टर आहे ते. आणि त्याच्यामुळे सीन मध्ये पण ज्यावेळेस आम्ही सीन्स करतोय त्यावेळेस आम्हाला फार मजा येते. ओके, पण तुझं जेव्हा या सिरियलसाठी सिलेक्शन झालं त्यानंतर घरी जेव्हा तुझ्या कळलं तेव्हा घरच्यांच्या फिलिंग्स काय होत्या, काय सांगशील? त्यांना अजिंक्यला भेटायचं होतं. त्याचं ते इतकं नॅचरल झालं की ते आईने विचारलं की सिलेक्शन झालंय. मी आईला सांगितलं की सिलेक्शन झालंय, मी अशी सिरियल करतोय. म्हणली कोणती सिरियल आहे? मला असं नावाची सिरियल आहे. आणि मग त्यांनी विचारलं की कोण कोण आहे. मग ज्यावेळेस आईला पहिल्यांदा कळलं तर ते आपल्याकडे ते नजर वगैरे नजर काढतात. ते पहिल्यांदा केलं तिने आणि मग बाकीच्या गोष्टी झाल्या. ओके, आता तू सेकंड टाइम नितीश बरोबर काम करतोय, फर्स्ट टाइम पण केलेलं आहे. सो जेव्हा रोल आला तेव्हा नितीशला हे माहिती होतं की तुम्ही दोघे एकत्र पुन्हा सिरियल मध्ये काम करणार? हा, कारण मला वज्रमधून कॉल आला की असं असं आपण करतोय, तो इंटरेस्ट आहेस का? तर मला माहित होतं की नितीश लीड करतोय. मित्र आहोत त्यामुळे त्या गोष्टी थोड्याशा माहित होत्या आणि म्हटलं छान आहे. आणि नंतर असं कळालं की त्याचा एका मित्राचा रोल आहे, म्हणजे पॉझिटिव्ह आहे शेवटी. आणि मला एक असं झालं की यार ती एक केमिस्ट्री लोकांना बघायला आवडेल की जी आमची पहिल्या सिरियलमध्ये जी बघितली होती लोकांना की अपोजिट वाली होती. सो आता तीच मित्राची केमिस्ट्री काय असते किंवा मित्र म्हणून तो काय करेल अशी वाली केमिस्ट्री बघायला म्हटलं चांगली गोष्ट आहे, मला करायला आवडेल. म्हणून म्हटलं हो करते. कारण असं झालं की लागिरं जी पण कोल्हापूरमध्ये शूट होत होतं आणि आता तुझी ती दुसरी सिरियल ती पण कोल्हापूर नाही लागिरं झालं जी साताऱ्यातच होती. तो तिथेच होती साताऱ्यात. इथून एक गाव आहे चांदवडी नावाचं, तिथेच आम्ही शूट करत होतो. आणि इथंच साताऱ्यात ही दुसरी मालिका पण आम्ही साताऱ्यातच करतो. आणि मुळात साताऱ्याच्या मातीचं किंवा भाषेचं एक खूप गोडवा आहे जो की अखंड महाराष्ट्राने अनुभवलाय आणि पुन्हा एकदा तो महाराष्ट्र अनुभवणार आहे असं मला वाटतं. नाही, तो अनुभवणारच आहे. हो, कारण पहिल्या सिरियल मधून पण तू जसं म्हणाला मगाशी तुला खूप प्रेम मिळालं. येस. सो तुम्ही आता दोघं दाखवलं एकत्र, सो तू पण असाच पुढे जाऊन फेमस होशील. नक्कीच होणार. सो नाही कंटिन्यू. नाही ठीक आहे. आणि त्याच्याबद्दलची एक गोष्ट आहे की म्हणजे त्याची आम्ही जेव्हा सीन करतो किंवा त्याची एक चांगली गोष्ट आहे की तो खूप काही सारखं विचारत असतो, हे कसं करू ते कसं करू. कारण त्याला खूप मधल्या जागा म्हणा किंवा काही गोष्टी हे कसं घेऊ हा सारखं विचार असतो. त्यामुळे मग काम करायला पण आपल्याला, आणि आमचे कॅरेक्टर दोघांचे असे टॉम अँड जेरी सारखे. सो ते एक कुठेतरी भांडत असतात, भांडत पण असतात एकत्र पण. एका नोटला ते भांडत असतात. मग
दादा येतो किंवा काय होतं तेव्हा ते एका असे पण होत असतात. सो ते अशा एका याचे ते कॅरेक्टर, असं आहे की तुझं माझं जमेना पण हा, तुझं वाचून करमेना असं आहे ते. त्यामुळे हा म्हणजे बसायला उठायला दुकानात झोपायला घरात वगैरे सगळीकडे एकत्र असतात. त्यामुळे ते एक मला स्वप्नीलचं छान वाटतं. ओके. सो आता सिरियलमध्ये 4 बहिणी दाखवल्यात. त्यांच्यासोबतचं तुमचं कसं बॉन्डिंग आणि वगैरे त्यांच्याबद्दल सेटवरती कशी काय चालते? सेट वरती गंमत जम्मतच होती. अजून आमचे सीन्स जे काही आता आम्ही करतोय ते अजून काय म्हणूया त्याला बॉन्डिंग आणि या दृष्टीने बघताना जसं दादा त्यांच्यासोबत राहतो तसंच आम्ही त्यांच्यासोबत आहोत. दादाला त्यांची काळजी वाटते. दादा त्यांच्याबद्दल ज्या गोष्टी त्याला डिसिजन्स घ्यायचे सिरियलच्या दृष्टीने तो आमच्या बरोबर शेअर करतो. त्यामुळे त्याचं प्रेम, त्याचा जिव्हाळा तो आम्हाला पण त्यांच्याबद्दल आहे. फक्त आता तो पुढे जाऊन काय होईल, कसं होईल हे आम्हाला पण माहित नाही. ओके. आणि ऑफस्क्रीन म्हणाल तर त्या सगळ्या चौघी भन्नाट आहेत. इतका धिंगाणं मस्ती, त्यांना खूप मस्ती करायला लागते. आवड चौघींपैकी जास्त त्रास पण दिला पण मस्ती करते. मला वाटते फिक्स आहे ते. तिने इंटरव्ह्यू हा बघा राजू तिला राजू. विचाराने हा क्वेश्चन. राजू राजू सगळ्यात खतरनाक त्रास देते. तसं हे करत असेल तर राजू खूप मजा मस्ती हा, करते. मजा मस्ती. पण आणि तशी ती आहेच तशी आहेच मुळात. तशी. तिला असं शांत बसवत नाही किंवा ती 2 मिनिटं बसेल त्याच्यावरती नाही बसणार. ओके. त्यामुळे काय म्हणूयात पण चौघीच्या चौघीजणी आपण असं म्हणतो की एक्स्ट्रीमला ती आहे. पण आपण नॉर्मल याच्यात बघितलं तर चौघीच्या चौघीजणी पण तेवढ्याच फनी आहे. आहेत. पण आपल्याला वाटतं त्या चौघीत ती जास्त आहे असं आहे ते. प्रेमळ आहेत, फनी आहेत, सगळे आहेत. ओके. सो आता तुमची सिरियल तर झी मराठीवरती तर येणारच आहे. तो ऑडियन्सला काय आव्हान करा? ऑडियन्सला आव्हान तेच करेन की मगाशी सांगितलं मी की मला असं वाटतं की एक चांगली गोष्ट आहे की नितीशनं झी मराठी नंतर आमच्या लागिरीनंतर झी मराठीवरती काहीच केलं नाही किंवा अनादर चॅनलला पण त्यांनी कुठलाच डेली सोप केला नाही. त्यामुळे ती एक मोठी एक्साइटमेंट ताणली गेली टेलिव्हिजनवर की नितीश एका वेगळ्या रूपात येतो आणि वेगळ्या लुकमध्ये येतोय. सो हे काय आहे किंवा तुम्ही प्रोमो आत्तापर्यंत पाहिली असतील जे काय तो त्याचा लुक आहे, या सगळ्या गोष्टी लोकांची आतुरता आणलेली आहे. आणि मी लोकांना माझ्याकडून हेच सांगेन की तुम्ही आत्तापर्यंत आमच्यावर किंवा झी मराठीवर जसं प्रेम केलंय म्हणजे साताऱ्याच्या भाषेवर किंवा लँग्वेजवर जसं काही प्रेम केले तसंच या सिरियलवर आणि या सगळ्या कॅरेक्टरवरती तितकंच प्रेम करणार ही मला आशा आहे. मला असं वाटतं की भावा बहिणीच्या नात्यांवरची ही मराठीतली सगळ्यात मोठी सिरियल आहे. जो काही मुद्दा विषय त्यांनी आम्ही मांडायचा प्रयत्न करतोय तो खूपच भारी आहे. जो जिव्हाळा प्रेम आपल्याला जाणवतं, रक्षाबंधन असेल किंवा कोणतीही गोष्ट असेल, आपली बहीण ज्यावेळेस आपल्याला फोन करते आपल्याला ते जाणवतं की तिला काय ती म्हणायची पण गरज नसते की ते नातं असतं, एवढं स्ट्रॉंग नातं असतं. त्या नात्याबद्दलची गोष्ट आहे, आपल्या आसपासची गोष्ट आहे. आणि हीच माझ्या मते सगळ्यात मोठी गोष्ट आहे ज्याच्यासाठी सर्वांनी ही सिरियल बघितली पाहिजे, जेणेकरून आपापल्या बहीण भावांचं नातं आणि जसं आम्ही मित्र आहोत वेगळेही इतर गोष्टी आहेत ज्या तुम्हाला सिरियल बघताना हळूहळू आणि कळतील. मी सांगतो खूप कॅरेक्टर आहेत तुम्हाला असले अतरंगी कॅरेक्टर पुढे बघायला मिळतील. हसून हसून माराल किंवा बाकी खूप काही गोष्टी मी आत्ताच रिव्हील करत नाही कारण नको ते. सो हे फक्त आता दिसतंय, ह्याच्या मागे खूप जनता आणि खूप दरबार मोठा आहे. सो तुम्ही बघितल्यावर तुम्ही नक्की बघा, तुम्हाला भयंकर आवडणार आहे. मी तुम्हाला सगळ्यांना आव्हान करेन की 8 जुलैपासून आपला भाग प्रदर्शित होतोय संध्याकाळी 8:30 वाजता. 8 जुलैपासून रात्री 8:30 वाजता आपली मालिका येते झी मराठीवरती, लाखात एक आमचा दादा. आणि महत्वाचं म्हणजे त्याच्या अगोदरच आपला पूर्वरंग पण येतोय 7 जुलैला पूर्वरंग भाग येतोय की ज्याच्यामध्ये कॅरेक्टर्स कोण कोण आहेत, हे जग काय आहे हे तुम्हाला त्या एपिसोड मध्ये दिसणार आहे. तो पण नक्की बघा. येस.